अयोध्याच रेसिपीजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर आज मी बनवणार आहे कोथिंबीर वडी। त्याच्यासाठी लागणारे साहित्य: बेसन पीठ, तांदळाचं पीठ 1 वाटी, अद्रक लसूण पेस्ट, हिरवी मिरचीचा ठेचा आणि ओवा। आता मी कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतली व याला बारीक चिरून घेणार आहे। अशी छान कट करून अशी कोथिंबीर ही घेतलेली आहे। आता छान चवीला अगदी छान अशा वड्या होणार आहे कोथिंबीर। आता आपण ह्याच्यामध्ये साहित्य टाकणार आहोत। चवीला अगदी छान व चव आणणारी सौंदर्यवर्धक अशी ही कोथिंबीर वडी खायला खूप छान लागते। तांदळाच्या पिठामुळे खुसखुशीत अशी बनणारी वडी। हे पूर्ण साहित्य मी मध्ये टाकून घेणार आहे। आता ह्याच्यामध्ये आपण आता ओवा टाकलेला आहे। आता त्याच्यानंतर हिरव्या मिरचीचा ठेचा, हळद टाकून घ्यायची, त्याच्यात लाल तिखट टाकायचं, लाल तिखट, चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं त्याच्यामध्ये आणि हे पूर्ण मी मिक्स करून घेणार आहे। छान असं मिक्स करून ह्याच्यामध्ये पाणी टाकून छान असं एकत्रित करून ह्याचा उंडा बनवून घ्यायचा। चवीला अगदी छान अशी कोथिंबीर वडी खूपच छान लागते। तुम्ही पण अवश्य करून बघा। आता हे पूर्ण आपलं हे पीठ मळून झालेलं आहे। एका प्लेटला मी तेल लावून घेतलेलं आहे हे मिक्सर थापण्यासाठी। हाताने असं प्रेस करून घ्यायचं, जास्त जाड पण नाही करायची वडी, जास्त पातळ नाही जास्त जाड नाही, अशा प्रकारे अशी ही वडी थापून घ्यायची। खायला अशी अप्रतिम लागणारी ही वडी। आता याला पाणी गरम करायला ठेवलेलं आहे व त्याच्यावरती ही प्लेट मी ठेवलेली आहे। त्याच्यावरून पण वाफ आणण्यासाठी एक वरून झाकण ठेवायचं आहे। वीस ते 25 मिनिट झाकण ठेवून हे वाफवून घेतलेले आहे। त्याच्यावरती तीळ पण टाकून घेतलेले आहे। तिळामुळे अगदी छान चव अशी याला येते। आता आपण याच्या वड्या पाडून घेणार आहोत। तुम्ही पण नक्कीच अशी ही वडी करून बघा। खायला खूपच छान अशी असणारी ही वडी हिवाळ्यामध्ये खायला खूप वेगवेगळं काहीतरी खायला छान वाटतं। आता याच्या वड्या पाडून घेतलेल्या आहेत। हे बघा कशा छान अशा अगदी सुटसुटीत निघाल्या आहेत अशा वड्या ह्या। प्लेटला थोडं पण चिटकलेलं नाही आहे। आता आपण याला तळून घेणार आहोत। त्याच्यासाठी तेल टाकून घेतलेलं आहे। आता त्याला आपण खरपूस अशा वड्या ह्या तळून घ्यायच्या आहेत। मग अशा प्रकारे माझा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्कीच सांगा। धन्यवाद।